ओके. ओके. ठीक आहे. सो प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. अ, आपण 3 दिवसाचे व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न केला सेकंड शिफ्टमध्ये. काही दिवस 4-5 दिवस माझ्याकडे नाही जमलं. सो एक्स्ट्रीमली सॉरी. आपण कंटिन्यू पुढे जाऊया. अ, या वीकमध्ये आजपासून पुढच्या रविवारपर्यंत आपल्याला लेव्हल 2 संपवायची आहे. म्हणजे ठीक आहे, बुक हा नंतरचा पार्ट आहे, कारण बुकमध्ये आपण एक आपल्या नवीन घटना, जी आपली ब्रेन ट्रेनची एक नवीन चेंज रिपोर्ट, या ऑडिटमध्ये आपण एक चेंज रिपोर्टमध्ये एक नवीन घटना दुरुस्ती आणतोय आणि त्या घटना दुरुस्तीनुसार आपण काही चेंजेस करतोय. म्हणून सर्व ताईंना परत मी परत माहिती, कारण आपण म्हणजे ऑनलाईनमध्ये आता समोरासमोर भेटलोय म्हणून, की नवीन घटनेनुसार काही ऑडिट एरर असतात किंवा राहून गेलेले असतात आणि ज्या पद्धतीने आपल्याला संघटन चालवायचं असतं, तसं संघटनमध्ये युनिटी असली पाहिजे. खूप साऱ्या प्रत्येकाचे हितसंबंध खूप वेगवेगळे असतात. तर एक सर्वसमावेशक, कारण ते ते कोणी मी किंवा तुम्ही कोणी ओनर नाहीयेत. ट्रस्ट ही जनतेच्या मालकीची असते. परत एकदा सांगतो. ट्रस्ट हा कोणीतरी जनतेचा मालक असतो. उद्या कोणीतरी एक्स-वाय-झेड, नरेंद्र निकुम नसेल तर कोणीतरी नंदिनी निकुम नसेल तर कोणी एक्स-वाय-झेड, उद्या आपला कोणीतरी वारस, पुढचा कोणीतरी समर्थ जो कोणी असेल, जनतेतून कोणीतरी त्याला सांभाळणारा असेल आणि ते चालू राहील. अशी ट्रस्ट असते. ती काही कोणाची मालकीची नाहीये. आपली काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये, की मैं खुद गब्बर, मैं खुद मालक आहे. अजून एक तुमच्या माहितीसाठी सांगतो. एक चर्चात्मक सांगतो. एक काल परवा थोडंसं मी स्टॅटिस्टिक करत होतो, कारण आत्ताचं जे ऑडिट चाललंय आपलं आत्ताचं, तर ते पण 30 तारखेपर्यंत सर्व व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर काही जे काही संघटनेच्या नियमानुसार आहे, जी काही परीक्षा फी आहे विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची, ते सुद्धा एक वेगळं अकाउंट राहणार आहे. कारण काही गोष्टी अकाउंटच्या रूल्सनुसार मेंबरशिप, अकाउंट, एक्झाम अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्या कॉजेसमध्ये बसतात. कारण एक्झामला वेगळा कॉज आहे. कॉम्पिटिशनला वेगळा कॉज आहे आणि मेंबरशिपला वेगळा कॉज आहे. असे बरेच कॉजेस असतात ऑडिट पर्पज म्हणून. आणि कारण आपण एक आपलं फाईल ब्रेन ट्रेन एज्युकेशनचं शासन दरबारी प्रूव्ह व्हावं. कारण उद्या आपण शासन दरबारी आपल्या काहीतरी स्कीम्सबद्दल आपण बोलला जावं. उद्या आपलं आदिवासी भवन असेल, आपलं जिल्हा परिषद असेल, आपलं मंत्रालय असेल, तर तिथं अ, आपल्याला बरेच सर्टिफिकेशन लागतायत त्याच्यासाठी. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, की नीती आयोगाचं एक सर्टिफिकेट असतं. त्याच्यानंतर एक स्टार्टअप इंडियाचं एक सर्टिफिकेट असतं. त्याच्यानंतर एक अजून आहे दर्पण, दर्पण दर्पण आयोगाचं एक सर्टिफिकेट असतं. हे तिघं सर्टिफिकेट आपण मिळवण्याचा या ऑडिटमध्ये प्रयत्न करतोय. आणि म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा महाराष्ट्र शासनाचे जे काही रूल्स असतील, त्यांना धरून आपल्याला, म्हणून आधीचे पण जे लॉयर असतील त्यांना कधी तुम्ही भेटले असेल तर ते पण एकदा बोलले होते. आपण खूप मोठे व्हिजन घेऊन संस्था सुरू केली. पण काय असतं ना, की प्रत्येक वेळेस कोणीतरी आपल्याला सर्वच मदत करेल आणि सर्वच आपल्याला त्या लेव्हलला नेऊन ठेवतील. किंवा आपल्याला 12A ATG करायचंय, ते पण सांगतो तुम्हाला. 12A आणि ATGचं सर्टिफिकेशन करायचंय आणि याचा साधारण 75,000 खर्च आहे या ऑडिटचा आता जो आपण करतोय तो. परत सांगतो तुम्हाला. हे संस्था चालवणं किती कठीण आहे ते पण सांगून ठेवतो. 75,000 आपल्याला या सर्व सर्टिफिकेशनचा खर्च आहे. म्हणजे बघा, 12A ATG उद्या आपली संस्था, आपण आपल्याला कोणी ₹10,00,000 दिले डोनेशन. आपण फॉरेनचं सर्टिफिकेट नाही घेत आहे, पण इंडियातलं आपल्याला कोणी डोनेशन गेलं, तर त्याला आपण लीगली डोनेशन घेऊ शकतो. याच्यासाठी 12A आणि ATG लागतं. तुम्हाला वाटतंय ना, की का उशीर लागतोय? ते पण सांगून ठेवतो. 12A आणि ATG, कारण आपल्याला काही गोष्टी CSR फंड पण आपल्याला बघायचा आहे. म्हणून 12A आणि ATG सर्टिफिकेशन आपण करतोय आता या 2-3 वर्षाच्या ऑडिट नंतर. त्याच्यानंतर आपण एक दर्पणचं रजिस्ट्रेशन करतोय. हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं दर्पण डिपार्टमेंट आहे. आयोग येतो महिलांसाठी, त्याच्यानंतर त्याचा सर्व्ह करतोय. त्याच्यानंतर नीती आयोग आहे. नीती आयोगाचं आपण एक सर्टिफिकेशन करतोय आणि प्रयत्न करतोय त्याच्यानंतर एक चौथं, की स्टार्टअप इंडियामध्ये, की हा एक स्टार्टअप इंडिया आहे, की इथं महिलांना एक रोजगार निर्मितीसाठी साधन आहे आणि ही एक एन-जी-ओ ट्रस्ट ही महिलांसाठी रोजगार निर्मिती करते. याला एक स्टार्टअप इंडियामध्ये स्थान मिळावं, अशासाठी आपला एक चांगला एक ऑडिटर आपल्याला भेटलाय. हे सर्व आपण प्रयत्न करतोय एनी टाईम. म्हणून थोड्याशा काही गोष्टींना उशीर होतोय. स्पष्ट सांगतो. आणि त्याच्यासाठी बजेटिंग आहे 75,000. मग आता जे काही करंट बजेट आहे ते पण सांगून ठेवतो. आता शिकणं होईल, पण बजेट सांगतो.
आपण साधारण वर्षाला 5,000 बुक आपण ताई लोकांपर्यंत पाठवतो. त्याला विकणं नाही म्हणता येणार. तरी सेवा आहे. तर तो बिझनेस नाहीये. माझ्यासाठी आणि संस्थेसाठी तो बिझनेस नाही, ती सेवा आहे. आपण 5,000 बुक देतो. सर्वजण लिहून घ्या वाटलं तर कोणाला डाउट आला तर. 5,000 बुक आपण देतो आणि त्याच्याबरोबर 2,000 आपण टूल देतो. नवीन ॲडमिशन आपल्याकडे होतात. लिहून ठेवा. तुम्हाला पण माहिती पाहिजे, की काय ट्रस्ट कशा पद्धतीने चालली ती. 2,000 आपण टूल नवीन एक विकतो. म्हणजे विकतो म्हणजे देतो आपण ताईंना. म्हणजे साधारण 7,000 ट्रान्झॅक्शन झालेत आपले. 7,000 ट्रान्झॅक्शन म्हणजे बुक आणि टूल पकडून. या 7,000 मधून आपण ₹10 नफा कमवतो. हे पण लिहून ठेवा. आणि याच्यामध्ये साधारण आपल्याला ₹70,000 नफा मिळतो संस्थेला. असं संस्था म्हणते ऑडिट रिपोर्टमध्ये. आणि माझ्याकडे जवळ-जवळ 150 बिलं पडलेले आहेत. 150 कुरिअरचे. त्याच्यातून किती ताईंनी दिले आणि किती ताईंनी दिले मी कधीच हिशोब ठेवलेला नाही. परत एकदा सांगतो. म्हणजे 150-200 म्हणजे हा अख्खा ट्रे आहे ना, अख्खा ट्रे. अख्खा ट्रेमध्ये जे बिलं दाखवले ना तुम्हाला, याच महिन्याचे आत्ता या आठवड्यातले आहेत. मला माहीत नाही, मी त्या गोष्टीचा विचार नाही करत. आणि मग त्याने सांगितलं, की सांगा तुमची ट्रस्ट म्हणजे प्रॉफिट नाही म्हणत त्याला, पण ट्रान्झॅक्शन रिअल होतंय का? तुम्ही का मायनसमध्ये जातायत? मलाच कळत नाही, की पैसा का खाली होतो सर्व? मग याच्याबरोबर मुद्दाम सांगतोय, सर्वजण ऐकून घ्या काय असते गंमत काय. 7,000 आपण ट्रान्झॅक्शन करतो. 7,000 विद्यार्थी म्हणजे लक्ष द्या 7,000 ॲडमिशन होत आहेत. प्रत्येक लेव्हलचा आपण पकडतोय आणि साधारण ₹10 च्या मागे आपण साधारण 70,000 प्रॉफिट करतोय. आणि जर कुठल्या ताईंना का विनंती करतो, ताई 10-20 एकाच वेळेस बुक मागवा हो. तर त्या 10-20 बुकच्या मागे जर ₹200 एखाद्या ताईने कुरिअरचे दिले नाही ना, तर संस्थेला जे काही त्या 5 बुकच्या मागे ₹50 मिळतात ना, तर ₹150 लॉसमध्ये जाते संस्था. परत एकदा सांगतो. आणि असे आहेत व्यवहार. म्हणजे मी स्पष्ट सांगतो. असे 100 व्यवहार आहेत, की 100 ताईंनी कुरिअरचे पैसे दिलेले नाही. म्हणजे मी काही मला वेळ नाही ते हिशोब विचारायला. पण त्या ताईंसाठी हा मेसेज आहे परत सांगतो. दुसरं अजून असं, एखाद्या ताई म्हणतात, "नाही हो, मला जमतच नाही, मला जमतच नाही, माझ्या घरीच द्यायला आहे." मी या प्रतिभाताईंचं, या कीर्तीताईंचं बऱ्याच ताई आहेत नाशिकमध्ये, त्या बिचाऱ्या येतात, त्यांचे बुक घेतात, त्यांच्या पुढच्या 5 मिनिटं ते इतक्या जवळ राहतात. पण तरी ते 5 मिनिटं पण थांबत नाही. पण पुढच्या 5 मिनिटात ते पहिले संस्थेला ट्रान्सफर करून देतात पैसे. म्हणजे मी काय मुद्दाम म्हणजे त्या माझ्या जवळ राहतात म्हणून नाही कौतुक करेन, पण त्यांच्या व्यवहाराचं कौतुक करतोय मी. म्हणजे संस्थेसाठी ते कसे मदत नेत असतात. त्याच्यानंतर मुद्दाम सांगितलं मी तुम्हाला 7,000, 70,000 त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं माझ्याकडे 100 एक बिलं पडलेले आहेत, की मला माहीत पण नाही कोणी दिले, नाही दिले. तर ज्याचा त्याचा भाग आहे. शेवटी काही बुडून नाही जाणार आहे संस्था. कोणीतरी तिला पगारातून किंवा कुठल्यातरी बोनसमधून ती चालू राहणार आहे. काही प्रॉब्लेम नाही. दुसरा पार्ट असा, की आत्ता जर मी तुमच्यासमोर हिशोब काढला तर साधारण ₹1,50,000 ताईंकडे बिल बाकी आहेत. हां, परत एकदा सांगतो. कारण मी हिशोब ठेवत नाही. ही सेवा आहे. परत एकदा सांगतो. हा व्यवसाय नाहीये माझ्यासाठी. हा व्यवसाय नाही, ही सेवा आहे. आणि म्हणून आता असं झालं, की अ, थांबणार काहीच नाहीये. सर्व बुक्स प्रिंटला जातील, सर्व वेळेवर भेटतील. तुम्हाला कमी काही पडू देणार नाही. कारण भाऊ आणि बहिणीचं जेव्हा नातं आहे, तेव्हा म्हणतात ना, की "जब तक खून है, तब तक बहिणीचं संरक्षण करणं आणि सपोर्टर म्हणून, भाऊ म्हणून उभं राहणं हे काम आहे. ते काय काळजी नका करू." चाललंय. अजून व्यवस्थित होईल सर्व. म्हणून आपण काही ऑडिट रिपोर्ट जे काही आता तयार होत आहेत, जे काही संख्या येते, जे काही नंबर्स येत आहेत, त्याच्या माध्यमातून सांगतो. मग मी परत कोणाचंही नाव घेत नाहीये. कोणीच असं म्हणू नका, की कदाचित हा मेसेज माझ्यासाठी आहे का? मला टोमणा देतायत का? किंवा माझ्यासाठीच खास बोलतायत का? मला माहीत नाही. म्हणून काही गोष्टी माझ्याकडनं लेट होतात, नो डाउट. पण त्याच्यासाठी आपण एक सिस्टम चेंज करू, कारण धिस इज अ सिस्टम. कारण मी जेव्हा एका चांगल्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो, एक मोठ्या ब्रँडेड ऑर्गनायझेशनमध्ये करतो, तर तिथं प्रोफेशनल लाईफ जगलं जातं. तिथं कोण मालक, कोण नोकर हे सर्व एका पातळीवर असतात. कारण सर्वांसाठी एक सारखा कायदा असतो, सर्वांसाठी एक सारखा रूल असतो प्रत्येकासाठी. तसं पण आपल्याला काही गोष्टी आपल्याला एक अ, देअर इज अ फॅमिली. पण या फॅमिलीत सुद्धा आपल्याला एक काही रूल्स लावून घ्यावे लागतील प्रत्येकाला. तुम्हाला पण आणि मला पण. म्हणजे मी कोणाला वैयक्तिक नाही बोलत आहे. ते लावू आपण डेफिनिटली सर्वजण मिळून लावून घेऊ. म्हणजे मी बोलतोय म्हणून नाही,
की प्रत्येक ताईने लावून घेऊ, म्हणजे आपल्याला ते सर्व सुरळीत करता येईल. आणि इम्पोर्टंट असं आहे, की हे पुढच्या पिढीसाठी आपल्याला ही संस्था घेऊन जायची आहे. ही संस्था जसं कर्मवीर भाऊराव पाटलांची संस्था मोठी झाली, मराठा विद्याप्रसारकची संस्था मोठी झाली, तशी मीना मी क्लासमध्ये नंतर बोल. उद्या ड्युटीला आहे, दांडे नको मारू. काय तुझं अर्जंट बोल? डायरेक्ट मायनसमध्ये निघून गेलंय. उद्या मला बँकमध्ये जायचंय. मग ठीक आहे ना मग. मग पहिले ड्युटीला आहे, नंतर बघू आपण ते हाल्फ डे जा. ठीक आहे? हाफ डे. हां, हां. चल नंतर बाय-बाय. मी क्लासमध्ये. ओके. चलो ठीक आहे. ओके. सॉरी. सो हे का सांगतोय, की आपल्याला संस्था खूप वेल सेट करायची आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने करायची आहे. म्हणून हा मेसेज ठीक आहे, आपण 30-40 जण आहोत. पण 30-40 जणांच्या माध्यमातून 300 लोकांपर्यंत जाईल. तुम्ही सर्वजण जे काही आहेत, तुम्ही इथं याच्यासाठी आहात, तर की तुम्ही सर्वजण सर्व व्यवस्थित मॅनेज करतात. मी 300 ताईंचा हिशोब नाही ठेवू शकत, असं माझं मत आहे. तुम्ही तुमचा हिशोब तुम्ही ठेवला पाहिजे, असं माझं मत आहे. कारण हिशोब म्हटलं, की मग पुन्हा परत व्यवहार येऊन जातो आणि व्यवहार म्हटलं, की मग परत बिझनेस येऊन जातो. तर ते होऊ नये म्हणून आपण आपलं-आपलं सांभाळायचं, असं माझं म्हणणं असतं. तो विषय बाजूला ठेवू. मी मुद्दाम याच्यासाठी सांगितलं, रेकॉर्डिंग सुरू आहे आपलं. पुन्हा परत आपण 3-4 सर्टिफिकेशनसाठी जातोय या ऑडिटला. आपला एक मेन चेंज रिपोर्ट आहे आपला. आपली घटना आपण बदलवतोय त्यासाठी. 3 सर्टिफिकेट मी तुम्हाला पुन्हा परत एकदा सांगतो, 4 सर्टिफिकेट 12A ATG याचं आपण एक रजिस्ट्रेशन करतोय. दर्पणचं रजिस्ट्रेशन करतोय. त्याच्यानंतर नीती आयोगाचं करतोय आणि त्याच्यानंतर आपण नीती आयोग, दर्पण, 12A ATG आणि कदाचित जर चौथं भेटण्याचा प्रयत्न करणार आहेत आपण स्टार्टअप. आणि याचा साधारण खर्च आपल्याला 75 एक बजेटिंग दिलं यावेळेस. ते छानपैकी झालं, की म्हणजे आपण कुठल्याही गव्हर्नमेंट स्कीममध्ये परत एकदा सांगतो, म्हणजे उद्या आपल्याला कुठल्याही भारतातल्या परत सांगतो नॉट ओन्ली द महाराष्ट्र. भारतातल्या कुठल्याही गव्हर्नमेंटचा एखादा प्रोजेक्ट, एज्युकेशन प्रोजेक्ट आपण घेऊन आपल्या ताईंपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू, की कोणाला तरी 2 पैसे भेटले पाहिजे. कुठलातरी प्रोजेक्ट रन झाला पाहिजे. मग कोणीही आपल्याला म्हणणार नाही, की तुमच्याकडे हे सर्टिफिकेट नाहीये, तुमच्याकडे हे ऑडिट नाहीये, तुमच्याकडे ते नाहीये. असे सर्व सर्टिफिकेट यावर्षी आत्ता कदाचित आपण मोठा जो प्रोग्राम आपण सर्टिफिकेशनच्या लेट करतोय, सर्व या नवीन ताईंचा ॲडमिशन फॉर्म पण भरून घेतलेले नाही. बरोबर ना प्रियंका ताई? नाही भरून घेतलेला, फॉर्म भरून घेतलेला नाही. तर या सर्वांचे कारण या नवीन घटनेनुसार आपण नवीन फॉर्म, नवीन सर्व गोष्टी येतील आणि छानपैकी जून जरी गेला तरी आपण मस्तपैकी जुलै महिन्यामध्ये छानपैकी जुलैच्या एंडिंगला किंवा जसं काही ठरेल, छानपैकी आपण एक मोठा प्रोग्रामच्या माध्यमातून भेटू, की जिथं नारी शक्ती सन्मान पुरस्कार होईल, तिथं तुमच्या सर्व टीचरांचं तुमचं टीचर सर्टिफिकेशन होईल. आणि आत्ता ज्या कोणी 12-13 टीचर रजिस्टर झालेल्या आहेत विद्याताई, बच्छावताई तुम्हाला आत्ता तुमचा चेहरा आत्ता लक्षात आला मला. तुम्ही नेहमी रोज क्लासमध्ये असतात. ओके. तर तुमच्या पण या वैदिक मॅथ नंतर आपण अबॅकस नॉनस्टॉप सुरू करू या आठवड्यानंतर झाल्यावर आणि तुमचं पण प्रयत्न करू आपण, की येणाऱ्या सर्टिफिकेशन प्रोग्राममध्ये 40 ताईंचा सर्टिफिकेशन प्रोग्राम होईल. क्लिअर आहे? मग शंका कोणी काही ठेवू नका. नो डाउट हे चढ-उतार चालूच असतं. पण आपण एकदम प्रामाणिकपणे कारण मी सोनवणे ताईंशी बोलत नाही किंवा मी योगिता ताईंशी बोलत नाही किंवा मी प्रतिभा ताईंशी बोलत नाहीये. आपण एक फॅमिलियर आहोत. जे चाललंय, जे आहे ते तुमच्यासमोर आज ना उद्या येणार आहे आणि ते मी तुम्हाला प्लॅन सांगतोय, की असे प्लॅन्स आहेत म्हणून आपण काही गोष्टी लेट होतोय. म्हणून काही वेळेस मी माझ्या गोष्टी कधी-कधी अजून एक गोष्ट सांगतो, की मला असा एक मेसेज, "सर तुम्ही ऑनलाईनच दिसतायत." मी माझे 2 मोबाईल आणि हा पीसी असं असतं, की हा डब्यावर जर माझं WhatsApp सुरू असलं, तर तुम्हाला मी ऑनलाईनच दिसतो. असं पण बऱ्याच वेळा होऊन जातं. असं पण असतं. म्हणून तो जो ज्या ताईंचा मला डाऊट होता, की तुम्ही सर खोटं बोलताय, तुम्ही ऑनलाईन आहेत, तुम्ही असं काहीतरी एक ताईंचा फोन होता. पण त्या ताईंना पण या मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. कधी-कधी काय होतं, की सिस्टमवर असल्यामुळे या फोनचं पण संस्थेचं पण कधी-कधी मला स्वतःला लाईव्ह दिसतं. मी म्हणतो, "यार इथं तर नाहीये." पण ते या सिस्टममध्ये जर लॉग इन केलं असेल, तर ते ऑन राहून गेलं तर ते लाईव्ह दिसतं. ते कदाचित तुमच्यासाठी परत क्लिअर करतो. सो मला वाटतं माझी बडबड थांबवतो आणि जरा आपल्या पॉइंटकडे जातो.
आपण मल्टिप्लिकेशन जे काही मेंटल अरिथमेटिकचा अप्रोच आहे त्याच्याकडे जातो. म्हणजे परत ना परत माझी लिंक लागेल. आणि जर डाऊट असेल तर प्लीज करून बघा. मला वाटतं काय खूप जास्त नाही. आपण हे मल्टिप्लिकेशन शिकलो होतो. हे सर्व शिकवले होते आपण. हा झालं, हे झालं, हे झालं. याच्यात जर अजून तुम्हाला कुठल्याही नंबरचा डाऊट असेल, तर जरूर सोडवा. डाऊट असेल तर ग्रुपमध्ये फोटो टाका. बुक अँड किटच्या ग्रुपमध्ये टाका. हे तुम्हाला सांगितलेलं आहे. क्लिअर आहे त्याच्याबद्दल? सोडून बघा हे सर्व प्रकार. जर काही डाऊट आला तर बुक अँड किटमध्ये करा. फोटो बघा, व्हिडिओ बघा. सो पुढे जातो पुन्हा परत. त्याच्यानंतर हा एक प्रकार राहून गेला होता आपला, की 4 डिजिट बाय 1 डिजिट, 4 डिजिट बाय 2 डिजिट, 4 डिजिट बाय 3 डिजिट आणि 4 डिजिट बाय 4 डिजिट. हे पण आपलं झालेलं आहे. हे पण व्हिडिओ बघून घ्या. डाऊट आला तर मला सांगा. त्याच्यानंतर हे 3 प्रकार आपण शिकलो होतो पुन्हा परत मला वाटतं शेवटच्या क्लासमध्ये, की हे 2 संख्या असतील. बेस इज द 100 जसं एक्सप्लेन करतो. बेस इज द 100. 100 पेक्षा लहान आहेत तर खूप सोपं आहे. आपण ऑलरेडी क्यूबमध्ये शिकलो होतो. सॉरी स्क्वेअरमध्ये शिकलो होतो. आणि पुन्हा परत 100 पेक्षा मोठ्या असतील तर काय? आणि मात्र ही थोडीशी ट्विस्ट आहे. ही मात्र मला कोणीही शंका विचारली नाही, की मला हा नंबर्स मी घेतला. एक नंबर मोठा, इकडे लक्ष द्या. हा एक नंबर मोठा आणि एक नंबर लहान. इथं मात्र थोडं कॉन्शियस राहावं लागतं. इथं थोडंसं सजग म्हणजे थोडंसं फोकस राहावं लागतं कॅल्क्युलेशनवर. तेव्हा आपण छानपैकी कॅल्क्युलेशन करू शकतो. तो हा पण प्रकार चेक करा. डाऊट असेल तर उद्याच्या परवाच्या क्लासमध्ये जरूर विचारू शकतात. आता पुढच्या आपण आजचा जो काही आपला टास्क ठरलेला आहे, सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या. आपल्या टास्कवर जाऊ. हे सर्व झालेलं आहे, तरी काही डाऊट असलं तर उद्या परवा कधीतरी रिव्हिजन करू. तेव्हा आपल्याला एकदा समजेल. आजचा टास्क आहे स्क्वेअर रूट. लिहा सर्वजण. स्क्वेअर रूट. ओके, ओके. स्क्वेअर रूट. मला 1च मिनिटं वेळ द्या. फक्त 1 मिनिटं वेळ द्या. सॉरी, 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 सॉरी बरं का. सॉरी बरं का. ओके. ओके ना? हां, चला सॉरी. अर्जंट जावं लागलं मला जरा एक काम. ओके. कोणी सांगेल का मला दिसतंय का असं? कोणी सांगेल? सॉरी जरा. दिसतंय सर. दिसतंय सर. ओके, ओके. इकडे लक्ष द्या. सो मला ओके. योगिताताईच बोलत होत्या. तर योगिताताई थोडंसं सर्वजण लिहा थोडासा फास्ट. 1चा वर्ग, 2चा वर्ग लिहा सर्वजण माझ्याबरोबर. मी तुम्हाला ओके. लिहायला तरी सांगून गेलो असतो. झालं असतं तोपर्यंत. ठीक आहे. मी वर्गाचं साइन नाही लिहित. तुम्ही समजून घ्या प्लीज हां. किती 10 पर्यंत लिहायचं? हां, हां. 10 पर्यंत लिहा. ओके. सॉरी.
ओके, प्लीज इकडे लक्ष द्या सर्वांनी. लिहिलं असेल सर्वांनी असं समजतो मी. ओके, लक्ष द्या. आपण त्या दिवशी काही एक ऑब्झर्वेशन केले होते. इकडे लक्ष द्या सर्वजण, समजून घ्या पहिले, समजून. लिहिलं असेल तर समजून घ्या. ओके. आपण त्या दिवशी एक ऑब्झर्वेशन केलं होतं. ते ऑब्झर्वेशन पुन्हा परत रिपीट करतो. तुम्हीच ताईंनी आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या सर्व जे काही 1 to 10 आहेत किंवा 1 to काय तुम्हाला 1999 जे काही घ्यायचं असेल, त्या प्रत्येक क्यूबमध्ये एक ऑब्झर्वेशन आपण सांगितलं होतं की या प्रत्येक क्यूबच्या शेवटी प्लीज लक्ष द्या. पहिले एक एक कंडिशन लिहून. प्रत्येक क्यूबच्या शेवटी नसलेल्या संख्या 2 आहेत आणि असलेल्या संख्या 1 आहे. लक्ष द्या. ओके. त्याच्यानंतर 3 नसतो. त्यानंतर 4 असतो. 5 असतो. 6 असतो. 7 नसतो. त्यानंतर 8 नसतो. त्यानंतर 9 असतो आणि 0 असतो. प्लीज इकडे लक्ष द्या. शेवटची संख्या, शेवटी बोलतोय मी. जर या क्यूबमध्ये तुम्ही कुठलीही जगातली कुठलीही संख्या घेतली, त्या संख्येचा जर तुम्ही क्यूब केला, लक्ष द्या मला काय म्हणायचंय. कुठलीही जगातली संख्या घेतली, फॉर एक्झाम्पल आपण 135 घेऊन टाकू. एक जस्ट मुद्दाम ट्रायल म्हणून लक्ष द्या. 135, आता 5 म्हटलं तर 5 येणार आहे शेवटी, आपल्याला माहिती आहे. 5 असणार आहे. आणि जर 135चा जर करायचा असेल, तर आपल्याला माहिती आहे लास्ट इज द 5 इज द 25 आणि एका दिकेनं पूर्वेनं, म्हणून आपण 13 गुणिले 14, 13 गुणिले 14 केलं की आपल्याला लगेच सर्वांना आपल्याला 182 दिसला पाहिजे. 182 कसा? माहिती झालंय ना सर्वांना क्लिअर? पण तरी पण एकदा सांगून देतो. 13 गुणिले 14 म्हटलं की 14 अधिक 3 17 होतात. म्हणून 17 लिहिले आणि पुन्हा परत 4 आणि 3 याला मल्टिप्लाय 12 होतात आणि म्हणून हा 1 कॅरी फॉरवर्ड झाला इज इक्वल टू 182. 182. क्लिअर? हे शिकलोय आपण सर्वजण. पण तरी थोडंसं त्यावेळेचे बघून घ्या. म्हणून 182, 25 म्हणून आपल्याला असं लक्षात आलं की याच संख्या शेवटच्या संख्या असतात. प्लीज इकडे लक्ष द्या. म्हणजे या नंबर जर शेवटी असेल तरच तो परफेक्ट स्क्वेअर आहे. लक्ष द्या. हे परफेक्ट स्क्वेअर आहे आणि या जर संख्या असतील तर तो परफेक्ट स्क्वेअर नाही. हे पहिलं उत्तर आहे. दुसरं, 0 कायम डबल झिरोमध्ये येतो. तर तो नंबर परफेक्ट स्क्वेअर असण्याची शक्यता असते. असं पण सांगितलं होतं. आणि 5 हा एकटा 5 येत नाही, तर तो 25 म्हणून येतो. तर तो संख्या परफेक्ट स्क्वेअर असण्याची शक्यता असते बोललो. बरं, हे शेवटी नंबर आहे म्हणून तो नंबर काय परफेक्ट स्क्वेअरच आहे असं पण नाहीये. शक्यता असते. पहिले क्लिअर करून घ्या, की तो नंबर परफेक्ट स्क्वेअर असण्याची शक्यता असते. आणि हे नंबर असतील तर तो कधीच तो परफेक्ट स्क्वेअर नसतो. इतकं डोळे लावून बिनधास्त सांगू शकतो आपण. बरोबर आहे? आता म्हणून आपण जर इथे हे नंबर बघितले, हे पहिले क्लिअर झालं सर्वांना रूल सांगितले. ही संख्या असतील तर परफेक्ट स्क्वेअर असण्याची शक्यता असते. पण 5 आला तर 25 येतो, 0 आला तर डबल 0 येतो आणि 2, 3, 7, 8 असेल तर ती संख्या कधीच परफेक्ट स्क्वेअर नसते. हे आपल्याला याच्यातून शिकायचं होतं, बाकी काही नाही. आणि हे ऑब्झर्वेशन आपण पहिल्या दिवशी बोललो होतो. त्याच्यानंतर परत एक स्टेटमेंट आहे. एक जस्ट मिनिट सॉरी, स्टेटमेंट नाही, चेकिंग करू आपण आता. हे रब करून घेऊया. ओके. सो त्याच्यानंतर आपण असं बघितलं होतं. ओके. तर इथं 25 आहे, इट इज करेक्ट. 6 आहे म्हणून करेक्ट आणि 4 आहे म्हणून करेक्ट. म्हणजे हे परफेक्ट स्क्वेअर हा असू शकतो. मग आता असू शकतो तर त्याला चेक करू आपण. इकडे लक्ष द्या. आता याचं मला स्क्वेअर रूट काढायचं आहे. आता स्क्वेअर रूट काढताना कसं पद्धतीने बघायचं इकडे लक्ष द्या. हा जो शेवटचा हा जो शेवटचा अंक आहे, हा जो शेवटचा अंक आहे, 2-2च्या जोड्या लावायच्या. सॉरी. हे बघा, 2-2च्या जोड्या करायच्या. 2 आणि 2. हे बघा, 2 आणि 2 अशा जोड्या लावायच्या. हे 2 अंक आणि हे 2 अंक अशा जोड्या लावायच्या. मग 3 अंकी संख्या असेल तर काय ते पण बघू. काही काळजी नका करू. ते पण मी तुमच्याकडनं काही नंबर घेणार आहे. पहिले हे नंबर जे स्क्रीनवर दिसतायत ह्याच्याबद्दल आपण समजून घेऊ. नंतर तुम्ही जो कोणतेही नंबर सांगाल त्याचा आपण करणार आहे. काही काळजी नका करू. इकडे लक्ष द्या. आता पहिले समजून घेऊ. आता इतकं फायनल आहे. प्लीज इकडे लक्ष द्या.
जर शेवटी 5 असेल, म्हणजे जर 25 असेल, तर त्याचं उत्तर, शेवटचं उत्तर 5च असणार आहे. म्हणजे जर आपल्याला 2 अंकी संख्या शोधायची आहे, कुठल्या संख्येचा हा स्क्वेअर आहे, तर आपल्याला 5 पहिलेच सापडून गेला. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. पुन्हा परत मला उत्तर शोधायचंय, उत्तर शोधायचंय आणि एकदम पक्कं झालं, की जर शेवटी 6 असेल, प्लीज इकडे लक्ष द्या. तर 6 कोणाकोणाला असतो? हे बघा, 6 हा 4ला आणि 6ला, हे 4 आणि 6 हे फ्रेंड्स आहेत. यांना असतो. म्हणजे शेवटचं एक तर उत्तर 4 असू शकतं किंवा 6 असू शकतं. इकडे लक्ष द्या. का असू शकतं? 6 असू शकतं. आता 4 असतं का 6 असतं ते पण आपल्याला शोधायचं आहे. काय काळजी नका करू. पण 2 उत्तर आपल्याला अवेलेबल आहेत आपल्याकडे. एक तर 4 असेल किंवा 6 असेल. आता इथं शेवटी 4 आला. इकडे लक्ष द्या. इथं शेवटी 4 आला. आता कोणाच्या शेवटी 4 आहे? हे बघा 4 आहे आणि इथं 8च्या शेवटी 4 आहे. म्हणजे पहिलं उत्तर एक तर 2 असू शकतं, एक म्हणजे एक आपल्याला उत्तर मिळालं. काय काळजी, पहिले समजून घ्या, किंवा 8 असू शकतो. दोघांपैकी कुठलं तरी आपल्याला उत्तर शोधायचं आहे. पहिलंच क्लिअर झालं सरांना? 25 असेल तर 5 इस द फिक्स. 6 असेल तर 4 पण असू शकतो, 6 पण असू शकतो. 4 असेल तर 2 पण असू शकतो आणि 8 पण असू शकतो. कारण शेवटचा अंक कोणाच्या, कारण आपल्याला हा शेवटचा अंक बघतोय. अरे 8च्या पण शेवटी 4 असतो आणि 2च्या पण शेवटी 4 असतो. पण मग आता 2 घ्यायचा का 8 घ्यायचा ते आपण फायनल समजून घेऊ. टेक्निक समजून घेऊ. आता इकडे लक्ष द्या. पुढचा अंक. आता या अंकाकडे फोकस करायचं. या अंकाकडे फोकस करायचं. या अंकाकडे फोकस करायचं. नंतर आपण सिंगल लाईन आन्सर करणार आहेत, काय काळजी नका करू. पण आता पहिले सध्या फोकस करा, शिकून घेऊ. या अंकाकडे फोकस करायचं. हा अंक, ही जी आपल्याला 10 पर्यंतचे पार्ट आहेत, लक्ष द्या 10 पर्यंतचे पार्ट आहेत. हा अंक कुठल्या स्लॅबमध्ये जाऊन बसतो? इकडे लक्ष द्या. कुठल्या स्लॅबमध्ये जाऊन बसतो? हा अंक 64 आणि 81 मध्ये जाऊन बसतो. इथं हे बघा. इथं जाऊन बसतो. इथं जाऊन बसतो. हा 72 इथं जाऊन बसतो. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. हा 72 कुठे जाऊन बसतो? इथं जाऊन बसतो. कारण 64 नंतर 81च्या मध्ये 74 येतो बघा. क्लिअर आहे का सरांना? समजतंय मी काय सांगतोय? वंडरफुल. मीन्स 8 आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे 64 आणि 81च्या मध्ये 72 आला. म्हणून आपल्याला पहिला आन्सर घ्यायचा आहे 8. इकडे लक्ष द्या 8. आता का? ते पण सांगेल. काय काळजी नका करू. का घ्यायचं पहिले दोघं-तिघं समजून घ्या. 8 घ्यायचा आहे. आता बघा हा 40. हा 40 इथं कुठं बसतो? या 25 आणि 36 मध्ये 40 बसतो. 40 बसतो. मग तुमच्या मनाला विचारा, की काय आन्सर आपण, पहिला आन्सर काय घेणार आपण? आपलं पण सॉरी माझ्याकडनं चुकलं. माझ्याकडनं चुकलं. सॉरी. इथं इथं बसतो. सॉरी. माझ्याकडनं काय ते बोलता-बोलता चुकलं. 36 आणि 49 मध्ये हा 40 बसतो. हा अंक ह्याच्यातला आहे. म्हणजे बघा 46, 37, 38, 40, 39 आणि 40 या बीचमध्ये बसतो आणि म्हणून पहिला अंक काय येणार? 6 येणार. क्लिअर झालं का? अजून समजून सांगतो. काय काळजी नका करू. परत समजून सांगणार आहे. आणि म्हणून आता 64 का 66 याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन आहे. ते पण आपण चेक करणार आहे. पहिले हा पहिला अंक कुठला शोधायचा ते समजून घ्या. 23. आता हा 23 कुठं बसतो? त्या 16 आणि 25 मध्ये बसतो बघा. म्हणून पहिला अंक काय असणार आहे? पहिला अंक असणार आहे 4. 4. इथपर्यंत क्लिअर झाला का सगळ्यांना? म्हणजे आता हे 2 उत्तर आले. मग या 2 उत्तरातून एक उत्तर शोधायचंय. इकडे लक्ष द्या. थोडं लॉजिक सांगतो.